तर आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने आमच्या बैठका सुरू झाल्याचा आता मनसेकडून या संदर्भात संकेत दिले जात आहेत। माहिती आता समोर येताना दिसते। तर 2.5 तासाहून अधिक काळ लोटलेला आहे। अद्यापही दोघांमध्ये शिवतीर्थावर चर्चा होतीये, पण विशेष म्हणजे ही पहिलीच राजकीय भेट आहे। यापूर्वीच्या जर आपण भेटी पाहिल्या मग ती भेट 5 जुलैची व्यासपीठावर झालेली भेट असू दे, ज्यावेळी मात्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं 2 ठाकरे बंधू एकत्रित आलेले होते। त्यानंतर 27 जुलैला पुन्हा एकदा कौटुंबिक भेट उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे मातोश्रीवर, 27 ऑगस्टला पुन्हा एक कौटुंबिक भेट, गणेश चतुर्थीच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र, दोघांमध्ये चर्चा आणि आज 10 सप्टेंबरला पहिली राजकीय भेट या दोघांमध्ये होतीये, जी शिवतीर्थावर होतीये। मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करेन की त्यांनी शिवतीर्थाबाहेरची दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवावी। शिवतीर्थाबाहेर कुठल्याही क्षणी या बैठकीत सहभागी झालेले नेते बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पहिली प्रतिक्रिया यावर उमटू शकते। खासदार संजय राऊत प्रसारमाध्यमांना या बैठकी अंतर्गत नेमकी काय चर्चा झाली, नेमका काय विचारमंथन झालं यावर माहिती देण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या या भेटीला जवळपास 2.5 तासाहून अधिक काळ आता उलटलेला आहे। कुठल्याही क्षणी ही बैठक संपून महत्त्वाचे नेते, वरिष्ठ नेते बाहेर येऊन प्रतिक्रिया देऊ शकतात। या भेटीचे अनेक अर्थांना फार महत्त्वाचे खरं तर निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अशी एक माहिती मिळते की या बैठकी अंतर्गत फॉर्म्युला महापालिका निवडणुकीमध्ये नेमका काय असेल यावर चर्चा होतीये। विशेष म्हणजे अशी काही चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते, ज्या ठिकाणी काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना ही स्वबळावर लढू शकते, काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना ही घटक पक्षांबरोबर युती करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, तर काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना ही मनसे सोबत जाऊ शकते। विशेषतः दादर, माहीम, पुणे, नाशिक हा जो सगळा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय, जे ठाकरेंच्या शिवसेनेचे सुद्धा आणि मनसेचे देखील होम ग्राउंड मानले जातात। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। उद्धव ठाकरे यांचा ताफा शिवतीर्थावरून निघाल्याची ही थेट दृश्य। उद्धव ठाकरे या सगळ्या बैठकी अंतर्गत नेमका काय लेखाजोखा प्रसारमाध्यमांना देतात, काही अपडेट देतात का, काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय प्रसारमाध्यमांकडून सातत्यानं ही दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न। तर बैठक आता संपली असल्याची शक्यता वर्तवली जाते। उद्धव ठाकरे शिवतीर्थावरून रवाना झालेले आहेत, मातोश्रीच्या दिशेने उद्धव ठाकरे निघालेले आहेत। तर आपले प्रतिनिधी सुद्धा आता आपल्यासोबत जोडले जात आहेत। अपडेट आपण आपल्या प्रतिनिधीकडून घेणार आहोत। स्वप्नील, उद्धव ठाकरे शिवतीर्थावरून निघालेले आहेत, कोणत्याही क्षणी खासदार संजय राऊत त्या ठिकाणी पोहोचतील आणि या बैठकीचा तपशील दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। काय सांगते नेमकी उद्धव ठाकरेंची देहबोली? नक्कीच या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची देहबोली बघितली तर स्मित हास्य हे उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरती होतं। मात्र एकूणच या ठिकाणी पाहिलं तर सध्या या ठिकाणी उद्धव ठाकरे निघालेले आहेत, सोबत संजय राऊत सुद्धा होते। हा ताफा जो आहे उद्धव ठाकरे यांचा थेट मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेला आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नक्की काय झालं याची प्रतिक्रिया आम्ही मागत होतो, या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना विचारणा करत होतो। मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून कुठेतरी सकारात्मक निर्णय झालेत असं एकंदरीत पाहायला मिळत होतं। मात्र नक्की हे निर्णय काय झालेत या संदर्भाची माहिती जी आहे ती संजय राऊत यांच्याकडनं मिळण्याची शक्यता। त्यामुळे आज दिवसभरामध्ये या ठिकाणी खरं तर एक पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर पत्रकार परिषद झाली तर त्यातून हा निर्णय जो आहे तो सांगितला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरती हे स्मित हास्य होतं। हे जे स्मित हास्य आहे ते काहीतरी सांगू इच्छित होतं, काहीतरी वेगळी देहबोली होती। जसं आपण जर बघितलं तर दोन्ही भेट ज्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट किंवा उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट, ज्या भेटीमध्ये दोन्ही बंधूंच्या चेहऱ्यावरती ज्याप्रमाणे आनंद होता, आनंद द्विगुणित झालेला होता, तसाच आनंद या भेटीमध्ये पाहायला मिळाला। मात्र हा आनंद राजकीय चर्चेवरती झालेला आहे, राजकीय समीकरण कुठेतरी जुळलेले पाहायला मिळतात। त्यामुळे नक्की काय चर्चा झाली, काय नक्की या बैठकीमध्ये लपलेलं आहे ही माहिती थोड्याच वेळामध्ये समोर येईल। लागवी
अगदी स्वप्नील, तुम्ही जसं म्हणताय की या भेटी नंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, होऊ शकते. ही पत्रकार परिषद शिवतीर्थावर होईल की मातोश्रीवर होईल की दोन्ही ठिकाणी आपापले पक्ष हे पत्रकार परिषद घेऊन आपापल्या भूमिका या स्पष्ट करतील? स्वप्नील. नक्कीच या ठिकाणी शिवतीर्थ की मातोश्रीवरती होईल ही चर्चा जरी होत असली या संदर्भात सगळ्यांना उत्सुकता सुद्धा लागून राहिलेली आहे. मात्र कुठेतरी पक्षाचे जे प्रवक्ते आहेत, मुख्य प्रवक्ते आहेत, त्यांच्याकडून ही माहिती देण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे मातोश्रीवरती झाली तर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेला संबोधित करतील, शिवतीर्थावर झाली तर राज ठाकरे संबोधित करतील. मात्र दोन्ही ठिकाणी जर पत्रकार परिषद झाली नाहीये तर त्या ठिकाणी प्रवक्त्यांच्या मार्फत जो संदेश माध्यमांना किंवा जनतेला द्यायचा आहे तो देण्यात येईल असे एकंदरीत सांगितले जाते. लागवी अगदी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा ताफा जरी निघाला असला तरी त्या ठिकाणी खासदार संजय राऊत असू देत किंवा अनिल परब अद्यापही शिवतीर्थावर असल्याचं पाहायला मिळत आहे. काय नेमकी या दोघांमध्ये चर्चा होते, या सगळ्या संदर्भात काही आउटपुट पोहोचतायत का स्वप्नी? नक्कीच लागवी आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच संजय राऊत या ठिकाणी शिवतीर्थाहून निघालेले आहेत. सोबत त्या ठिकाणी आणखी काही नेते त्यांच्या ताफ्यात असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता शिवतीर्थ या निवासस्थानी या ठिकाणी संजय राऊत नाही आहेत. मात्र या ठिकाणी संजय राऊत मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. त्यामुळे मातोश्रीवरून आता काही संदेश येतो काही पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र संजय राऊत यांचा नियमित बाईट जो होतो म्हणजे नियमित पत्रकार परिषद जे होते यातून सुद्धा अधिक तपशील जो आहे या भेटी संदर्भात सांगितला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण बैठकीमध्ये युतीवरती चर्चा झालेली आहे, जागा वाटपासंदर्भात चर्चा झालेली आहे, नेत्यांनी घेतलेल्या भूमिका असतील, नेत्यांनी सुचवलेल्या काही सूचना असतील यावरती चर्चा झालेली आहे. मात्र एकमत युतीवर झालंय की नाही या संदर्भाची माहिती जी आहे ती संजय राऊतच आता माध्यमांना देण्याची शक्यता आहे. स्वप्नील, जसं तुम्ही म्हणताय की युती संदर्भात एकमत झालं की नाही, घटक पक्षांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्यात आली की नाही, मनसेकडून नेमका काय सिग्नल देण्यात आला, मग तो सिग्नल काँग्रेसबद्दल असू दे, राष्ट्रवादीबद्दल असू दे, याविषयी मनसेची नेमकी काय भूमिका आहे हे आता सर्वार्थानं पत्रकार परिषदेनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण मात्र राजकीय मंडळींच्या देहबोलीतून बरंच काही कळत असतं. तसा काही अंदाज उद्धव ठाकरे किंवा खासदार संजय राऊत यांच्या बॉडी लँग्वेजमधून लागतोय का? काय नेमका अपडेट आहे या सगळ्या संदर्भात? काही कुणकुण, काही कुजबूज? नक्कीच या ठिकाणी सकारात्मक निर्णय झाला असल्याची कुजबूज आहे. मात्र तो सकारात्मक निर्णय जो आहे तो युती संदर्भातील आहे का असा सुद्धा आता प्रश्न या ठिकाणी पडायला सुरुवात झालेली आहे. भेट जरी झाली असली, राजकीय चर्चा झाल्या असल्या, या चर्चेनंतरच्या सकारात्मक चर्चा जरी होत असल्या तरी यामध्ये अनेक प्रश्न आता मनसैनिक, शिवसैनिक, पदाधिकारी, नेते यांच्या मनामध्ये नवीन प्रश्न जे आहेत ते आता घोळ घालत आहेत. त्यामुळे या प्रश्नांवरती उत्तर नक्की काय देण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण एकीकडे जर बघितलं तर पदाधिकाऱ्यांना जसं हवं होतं की या ठाकरे बंधनची युती व्हावी तशाप्रमाणे युती मात्र झालेली आहे. मात्र युतीनंतरची गणितं कशी असतील, मग राजकीय गणितं कशाप्रमाणे सोडवली जातील, कशाप्रमाणे सर्वांना न्याय दिला जाईल आणि कशाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवून जो भगवा आहे तो फडकावण्यात येईल, यासाठी काय आदेश देण्यात येतात हे पाहणं महत्त्वाचं. यासाठी सर्व पदाधिकारी जे आहेत ते या निर्णयाकडे कान लावून, डोळे लावून बसलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ठाकरे बंधूंकडनं हा निर्णय कधी दिला जातो हे महत्त्वाचं आहे. मात्र एकूणच या चर्चेमध्ये सुरुवात झालेली आहे. युती संदर्भात चर्चा झाली आहे, ती सकारात्मक चर्चा आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य असेल, त्यांची देहबोली असून ही बरंच काही सांगून जाते. हा जर निर्णय किंवा ही चर्चा जर सकारात्मक नसती तर हा कुठेतरी देहबोली ही कुठेतरी विसंगत अशी दुसरी देहबोली आपल्याला पाहायला मिळाली असली. मात्र दोन्ही नेते आहेत ठाकरे गटामधील, जे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि संजय राऊत शिवसेना नेते आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, दोन्ही नेत्यांची देहबोली ही कुठेतरी आनंदित होती, आनंद द्विगुणित झाला होता. त्यामुळे हे भेटीनंतर खरं तर मगाशी एक वक्तव्य आपण चंदूमामा वैद्य यांचं ऐकलं की सकारात्मक किंवा चांगल्या चर्चेची सुरुवात ही पोटापासून होते. त्यामुळे स्नेहभोजन हे झालं आहे, यातून सुद्धा हे पाहायला मिळते. मात्र स्नेहभोजनावरती एक सकारात्मक चर्चा म्हणून युतीची सुद्धा चर्चा झालेला पाहायला मिळते. अगदी स्वप्नील, तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे तो फार महत्त्वाचा आहे. युती संदर्भात चर्चा होत असते, युती प्रसंगी होते सुद्धा, पण जागा वाटपाची जेव्हा वेळ येते, जेव्हा मात्र फॉर्म्युला ठरत असतो, कुणाला तरी सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते, कुणाला दोन पावलं मागे यावी लागतात, कुणाला मात्र काही ठिकाणी मात्र ब्रेक घेण्याची सुद्धा वेळ येते असते. अशा या स्थितीमध्ये मात्र कुठंतरी
चर्चा नेमकी कुठल्या वळणावर येते हे पाहणं फार महत्त्वाचं असतं. युती संदर्भात तो प्रत्येक युतीचा, प्रत्येक पक्षाच्या युतीचा तो माइलस्टोन ठरत असतो. आगामी काळात ही युती कुठल्या वळणावर जाणार आहे याचा अंदाज त्यावेळी येत असतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.